मंडळी भारतामध्ये सध्या उन्हाचा तडाखा कमालीचा वाढला असून एप्रिल महिन्यातच तापमानानं 43 ते 45 अंशांचा टप्पा ओलांडलेला आहे. आणि यामागं मुख्य कारण म्हणजे पॅसिफिक महासागरात वेगानं सक्रिय होणारा सुपर एल निनो. हा नैसर्गिक हवामान बदलाचा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरील पाण्याचं तापमान सरासरीपेक्षा खूप जास्त वाढतं, ज्याचा थेट परिणाम जागतिक हवामानावरती होतो. जेव्हा हे तापमान वाढ 2 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त होतं तेव्हा त्याला सुपर एल निनो म्हणतात. जागतिक हवामान संघटनेनं 2026च्या मध्यभागापासून एल निनो सक्रिय होण्याचे संकेत दिले असून त्यामुळे भारतात मान्सूनवरती सावट निर्माण झाले. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच निर्माण झालेल्या स्थितीमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये हीट वेव्हज अधिक तीव्र झालेल्या आहेत. विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि ओडिशा यांसारख्या राज्यांमध्ये कोरडी हवा आणि वाढत्या उष्णतेमुळे उकाडा असह्य झाला असून हवेतील आर्द्रतेच्या अभावामुळे जमिनी लवकरच तापत आहेत. त्यामुळे माणसांवर याचे परिणाम होऊ लागलेले आहेत. 150 वर्षानंतर येणारा हा सुपर एल निनो नक्की काय आहे, त्यामुळे देशातला उकाडा का वाढतोय, त्याचे काय परिणाम होतील याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. एप्रिल 2026च्या ताज्या हवामान अहवालानुसार आणि जागतिक हवामान संघटनेच्या इशाऱ्यानुसार भारत सध्या एका अत्यंत गंभीर हवामान संकटाच्या उंबरठ्यावरती उभा आहे, ज्याला वैज्ञानिक भाषेत सुपर एल निनो असं संबोधलं जाते. साधारणपणे दर 150 वर्षांतून एकदा येणारी ही एक महाभयंकर नैसर्गिक स्थिती असून यामुळे केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात तापमानाचे सगळे विक्रम मोडीत निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एल निनो म्हणजे नेमकं काय आणि त्याला सुपर हा शब्द का जोडला गेलाय हे समजून घेणं आजच्या घडीला अत्यंत महत्वाचं आहे, कारण याचा थेट परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर, शेतीवर आणि आरोग्यावरती होणार आहे. मुळात एल निनो ही पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरील पाणी सरासरीपेक्षा जास्त गरम होण्याची प्रक्रिया आहे. त्यात विषुववृत्तीय वारं पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असतात आणि गरम पाणी आशिया खंडाकडे ढकलतात. परंतु एल निनोच्या काळात हे वारं कमकुवत होतात आणि ते गरम पाणी उलट दिशेला म्हणजे दक्षिण अमेरिकेकडे वाहू लागतं. जेव्हा हे तापमान वाढ 2 अंश सेल्सिअसच्या पलीकडे जातं तेव्हा त्याला सुपर एल निनो म्हटलं जातं. आणि सध्या 2026 मध्ये ही स्थिती ओढवताना दिसून येते. मंडळी, या तापमान वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे महासागरात साठलेली सूर्याची प्रचंड उष्णता वातावरणात उत्सर्जित होणं. पॅसिफिक महासागराचा एक मोठा भाग गरम झाल्यामुळे वातावरणातील हवेचा दाब बदलतो आणि त्याचा परिणाम जागतिक वाऱ्याच्या चक्रावरती होतो. भारतात मान्सूनचे वारे कमी पडण्यामागचं हे मुख्य कारण असतं. यंदाचा हा सुपर एल निनो इतका घातक आहे की त्यानं पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील बर्फाचं प्रमाण झपाट्यानं कमी केलंय. त्यामुळं हिमालयन पट्ट्यातील बर्फाचा थर गेल्या अनेक वर्षातील निच्चांकी पातळीवरती पोहोचलेला आहे. त्यासोबतच पृथ्वीवरील नैसर्गिकरित्या थंडावा निर्माण करणारी यंत्रणा कोलमडली असून सूर्याची उष्णता शोषून घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार भारतातील प्रमुख शहरांमध्ये तापमानानं एप्रिल महिन्यातच 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडलेला आहे. दिल्लीत तापमान 41 अंशांच्या पुढे गेलं असून महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये 43 ते 44 अंशांची नोंद झाली आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये आर्द्रता आणि उष्णतेचं मिश्रण होऊन रिअल फील तापमान हे प्रत्यक्षात असलेल्या तापमानापेक्षा 5 ते 6 अंशांनी जास्त जाणवत आहे, ज्यामुळं रात्रीच्या वेळीही उकाडा असह्य होतोय. त्यामुळे माणसांच्या आरोग्यावर या सुपर एल निनोचा परिणाम अतिशय खोलवर आणि जीवघेणा ठरू शकतो. जेव्हा वातावरणातील तापमान आणि आर्द्रता एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जाते तेव्हा माणसाच्या शरीराला घाम गाळून स्वतःला थंड ठेवणं कठीण होतं. याला वेट बल्ब टेम्परेचरची वाढ म्हणतात. त्यामुळं हीट स्ट्रोक, डिहायड्रेशन आणि शरीरातील क्षारांचं प्रमाण कमी होणं यांसारखे गंभीर आजार उद्भवतात. विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि उन्हात काम करणारे मजूर यांना याचा सर्वाधिक धोका आहे. उष्णतेमुळे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक थकवा, चिडचिड आणि झोपेचे विकारही वाढतात. त्यासोबतच उष्णतेमुळे रक्ताभिसरण प्रक्रियेवरती ताण येतो, ज्यामुळे हृदयविकार असलेल्या व्यक्तींना झटका येण्याची शक्यता येऊ शकते. याशिवाय उष्णतेमुळे हवेची गुणवत्ता खालावते आणि श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते. ग्रामीण भागात पाण्याच्या टंचाईमुळे आणि पिकांच्या नुकसानीमुळे अन्नाची टंचाई निर्माण होऊन कुपोषणासारख्या समस्याही डोकं वर काढू शकतात. त्यामुळे या भीषण संकटापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी आतापासूनच सावधगिरी बाळगायला हवी. सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवणं. तहान लागलेली नसली तरी दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. लिंबू सरबत, ताक, शहाळ्याचं पाणी आणि ORS यांसारख्या पेयांचा आहारात समावेश करणं, जेणेकरून शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलित राहतील. दुपारी 12 ते 4 या वेळेस शक्यतो घराबाहेर पडणं टाळावं आणि जर बाहेर जाणं गरजेचं असेल तर डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. सुती आणि फिकट रंगाचे कपडे घातल्यानं उष्णता कमी जाणवते. आहारात जास्तीत जास्त पालेभाज्या आणि फळांचा वापर करावा. तर तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळावे, कारण ते पचायला जड असतात आणि शरीरातील उष्णता वाढवतात. प्रशासनानं जारी केलेल्या हीट ॲक्शन प्लॅनचे काटेकोरपणे पालन करायला हवं. सुपर एल निनो हे निसर्गाचं एक मोठं आव्हान असलं तरी योग्य खबरदारी आणि विज्ञानावर आधारित उपाययोजनांच्या जोरावर आपण या आपत्तीचा मुकाबला नक्कीच करू शकतो. बाकी मंडळी, तुम्हाला यंदाच्या उन्हाळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.